विकास आराखडा. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन विकास आराखड्याचं म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनचं काम काही वर्षापूर्वी हाती घेण्यात आलं होतं. परंतु पुणे शहराचा विकास आराखडा प्रारंभापासूनच चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला. राजकीय दबावातून उठवलेली आरक्षणं, त्यावरून झालेले राजकीय वाद आणि काहींनी न्यायालयात घेतलेली धाव यामुळं विकास आराखड्याचं काय होणार असा स्वाभाविक प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित झाला. परंतु हा प्रश्न तातडीनं मार्गी निघावा आणि शहराच्या खोळंबलेल्या विकासाला गती यावी यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी विकास आराखड्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या रखडलेल्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. शहराचा सुनियंत्रित आणि समतोल विकास होणं ही काळाची गरज होती. विकासाचा आणि नियोजनाचा दृष्टिकोन असेल तर अडथळ्यांनाही माघार घ्यावी लागते, हेच मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून दाखवून दिलं. पुण्याचा विकास आराखडा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, पुणे शहराच्या विकासाचा प्रश्न. सारी कामं, रस्ते, इमारती, गार्डन, दवाखाने जे असेल त्याचं नियोजन करावं लागतं विकास आराखड्याच्या माध्यमातून. 15 वर्ष हा विकास आराखडा पुणे महापालिकेत पाशवी बहुमत असताना देखील आहे तसाच राहिला. आमचं सरकार आलं, आम्ही पाहिलं हे रिझर्वेशन टाकतायत, रिझर्वेशन काढतायत, अमुक करतायत, तमुक करतायत, पुणेकरांच्या जीवनाशी खेळ करतायत. आणि म्हणून सरकारने हा विकास आराखडा मागून घेतला आणि नको असणारी रिझर्वेशन्स काढून टाकली. फार कमी प्रमाणातली रस्त्या रुंदीच्या संदर्भामध्ये सामान्य माणसाला रिलीफ दिला, पण मैदानं, क्रीडांगणं ही सगळी रिझर्वेशन आरक्षणं आम्ही ठेवली. आणि तुम्हाला सांगतो, जी ह्या महापालिकेने 384 आरक्षणं काढून टाकली होती ती पुण्याच्या हिताकरता परत आम्मी घातली. आता पुण्याचा विकास आराखडा झाला आणि ह्यांच्या काळात मागच्या वर्षाच्या विकास आराखड्यातलं मागच्या टर्म मधल्या फक्त 18-19% काम झालं. आम्ही आता हा 100% विकास आराखडा राबवू आणि हे पुणे शहर जगात, भारतात एक सुंदर शहर बनवू असा विकास आराखडा आम्ही आता बनवलेला आहे.